बॅट्समन आहेत स्ट्राईकवर आहेत अभिजित आणि नॉन स्ट्राईकला आहेत तात्या प्रदीप बटुळे. अत्यंत प्रेशरमध्ये होणारा हा सामना आहे. उत्कंठावर्धक निश्चितच होईल कारण दोन्हीही संघ तावून सुलाखून या टुर्नामेंटमध्ये पुढे आलेले संघ आहेत. मायक्रो प्लॅनिंगची गरज आहे या सामन्यामध्ये. 10 ओव्हरचे सामने आहेत. एनर्जी टिकवून खेळावी लागेल. ऑलरेडी 2 सामने खेळलेले आहेत संघाने. सामन्याचा पहिला बॉल टाकला जातोय. टाळ्यांनी स्वागत करा अंतिम सामन्याचा पहिला बॉल. सुंदर पद्धतीने फटका. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदर टाकलेला हा चेंडू. पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहेत तात्या. तटवून खेळलेला हा चेंडू आहे. निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते डॅनी सरांकडून. तात्यांचे 6 म्हणजे नेत्रदीपक असतात. डोळ्यांचे पार न फेडणारे. बॉलने कड घेतलेली होती. 2 प्लेयरनी तिकडे थोडं लेग साईडला जायचंय त्या स्कोर कार्डच्या तिकडे. बॉल जर तिकडे गेला तर त्यासाठी 2 प्लेयर प्लीज कोणतरी जाऊन थांबा तिकडे. तिथे बसायला खुर्च्या पण आहेत. 2 प्लेयर कोणतरी जा. ओंकार आणि महेश यांना विनंती आहे. एका धावेवर ओंकार, महेश, राम, धनंजय, महादेव त्यांनी तिकडच्या साईडने खूप चांगला व्ह्यू दिसतो. इकडनं 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 कुमार जिकडे उभा आहे तिकडे जायचंय. आहे खुर्ची घेतो बसा ना. अत्यंत सुरेख अशी गोलंदाजी ज्ञानेश्वर आव्हाड यांच्याकडनं. सत्यम राहणार आहे. नेक्स्ट बॉल टू तात्या. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि इथे बघूयात नाही ओव्हर संपलेली आहे. अत्यंत सुरेख अशी गोलंदाजी ज्ञानेश्वर आव्हाड यांच्याकडनं. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी दिलेले 3 रन फक्त. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होतीये 3. नॉट आउट 3. अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी डॅनी सरांनी. हे 2 संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेत आणि त्यांना फ्लड लाईट मध्ये अंतिम सामना खेळण्याचा मान भेटलेला आहे. ऍक्च्युली त्यांच्या हार्डवर्कचं यश आहे. त्यांनी अत्यंत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली त्याच्यामुळे ते अंतिम सामन्यात पोहोचू शकलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला करण आणि किशोर या दोघांचा खूप मोठा वाटा आहे. तर त्यांचं द्वंद्व म्हणता येईल या फायनलला आपल्याला. अभि आणि तात्या अत्यंत नावाजलेले बॅट्समन आहेत. प्रदीप बटोळे हे गगनचुंबी षटकारांसाठीचे प्रसिद्ध खेळाडू आहेत आणि अभि चौफेर फटकेबाजी करणारे बॅट्समन मैदानामध्ये. समोर करण. मारण्याचा प्रयत्न
चपळ क्षेत्ररक्षण कुमारकडून एका धावेवर समाधान मानावं लागते. या सामन्यातला प्रत्येक चेंडू, प्रत्येक झेल हा तितकाच महत्वाचा असेल संघाच्या यशासाठी. फुलटॉस चेंडू मात्र नाही. एक धाव. फुलटॉस चेंडू तात्यांना सीमारेषे पार करता आला नाही. ऍक्च्युली हा सीमारेषे पार जाऊ शकला असता, मात्र लोअर फुलटॉस फ्रॉम करण टू तात्या. नेक्स्ट बॉल करण टू अभि. सुंदर पद्धतीने मारलेला आहे. नाही, हा कॅच होऊ शकला असता, मात्र झेलसाठी क्षेत्ररक्षक तितका तत्पर नव्हता असं दिसून आलं. ही विकेट होऊ शकली असती. बाय. मी सोडू का तिकडे? कुठे गाडी? सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन करणकडून. धाव संख्येला चाप बसवलेला आहे. पुढे बॅट्समन आहेत तात्या. मारण्यासाठीचा प्रयत्न केला होता, मात्र बॉल सोडून दिला ऐनवेळीस आणि याचा परिणाम निर्धाव चेंडू. वीर मावळे संघाला एक मोठी धाव संख्येचं आव्हान द्यावं लागेल. आणि हा गगनचुंबी षटकार. मॅक्झिमम 6 फ्रॉम तात्या. तात्याने मागास जो चेक केला बॉल, तो जर त्यांनी मारला असता तर कदाचित असाच बॉल बाहेर गेला असता, परंतु तात्याने ऐन वेळी आपलं मन बदललं, पण यावेळी त्यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवला नाही. संघाची दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावसंख्या आहे 12. 1-2 फॉर नॉट आउट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांचा गेम, 2 ओव्हर झालेत. धावसंख्या झालेली आहे 12 विदाउट एनी लॉस. बघूया पुढचा षटक कोण घेऊन येतंय. कोणाची? करण की वाईट. आज या अंतिम सामन्यासाठी आणि पूर्ण दिवसभर आमचे सर्व प्रिय खेळाडू आणि त्या खेळाडूंचे नातेवाईक इथं उपस्थित राहिले. त्यांचं आमच्या पूर्ण टीमकडून मनपूर्वक आभार. तुमच्या सर्वांच्या पाठबळामुळे खेळाडू इथे खेळू शकतात, त्यांना त्यांची आवड जोपासण्याची संधी मिळते. पुढचं षटक घेऊन येतोय नंदू. हे संघासाठीचं 3रं षटक आहे, वैयक्तिक पहिलं षटक. सुंदर मारलेला फटका. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानलंय. दुसरी धाव घेतलेली नाही. चौका वाचवलेला आहे, चौकार वाचवलेला राहुलने. राहुलनं त्यांच्या संघासाठी 3 धावा वाचवल्या.
मला वाटतंय तात्यांनी मगाशी जो अत्यंत उत्तुंग असा षटकार मारलेला आहे, मला वाटतं तात्या लयीत परतलेले आहेत आणि तात्या आपले खूप छान असे संघ आहेत. या सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. सुंदर 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 क्षेत्ररक्षण. बघूया तिसऱ्या धावेसाठी धावतायत का, आणि तिसरी धाव पूर्ण केलेली आहे. संघासाठी एक धाव वाचवलेली आहे. प्रथम बॉल राहुलच्या पायाला लागून थोडासा स्लो झाला आणि त्यांच्यानंतर डॅनी सरांनी तो चपळाईनं सीमारेषे पार होण्यापूर्वीच अडवला. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा षटकार मारण्यासाठी जे पुढे सरसावले होते, मात्र चेंडू मागे गेला. निर्धाव चेंडू. 17 धाव संख्या झालेली आहे 2 ओव्हर्स आणि 4 बॉल नंतर. पुन्हा एकदा बॅट्समनला चकवलेला आहे. बॅट्समन मोठे शॉट्स घ्यायला जात आहेत, मात्र बॅट्समनला पुन्हा एकदा चकमा दिला. स्लोअर चेंडू टाकला. हा बॉल बॅटवर येईल असं बॅट्समनला वाटलं होतं. तात्या हे षटकार खेचण्यासाठी फेमस आहेत. मोठे मोठे षटकार ते मारू शकतात, मात्र पुढे सुद्धा कुशाग्र बुद्धीचा बॉलर नंदू. सुंदर मारलेला चेंडू आहे एका धावेसाठी. शुभम क्षेत्ररक्षक. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली 18. वीर मावळे 11 संघाचे मालक तात्यांना काही सल्ला देताना, तर तात्या आपल्या लौकिकाला साजेसे 6 तुमच्या बॅटमधून निघावेत अशी त्यांची अपेक्षा आहे आणि तात्या ती अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील अशी आपण आशा करूया. पुढचं षटक घेऊन येत आहेत राहुल. या पूर्ण सामन्यांमध्ये राहुलनं खूप चांगली चमक दाखवलेली आहे बॉलिंग मध्ये. पण बघूया तात्या समोर असताना राहुल गोलंदाजी कशी करतायत. पुढचं षटक घेऊन येतोय राहुल. बघूया संघासाठी काय करतायत. समोर आहेत तुल्यबळ खेळाडू तात्या प्रदीप बटुळे. मारण्याचा प्रयत्न तिथे नाही. एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तुला काय वाटतं चेतन, आपला हा अंतिम सामना किती प्रेक्षक बघत असतील? किती प्रेक्षक बघत असतील? सर यातले इथं उपस्थित असणारे खेळाडूंचे नातेवाईक आणि यूट्यूबवर बघणारे असे सर्वजण मिळून 100 ते 150 लोक आता सामना हा लाईव्ह पाहत असावेत असं मला वाटतं. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. वीर मावळे संघास धाव संख्या गतीनं वाढवण्याची आवश्यकता असल्याचं दिसतंय. धाव संख्या काहीशी लिमिट मध्ये आली आहे की जी वाढवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्लो चेंडू आणि खाली होते डॅनी सरांनी झेल सोडलाय. रनिंग कॅच होता हा, कन्वर्ट करता आला असता, मात्र
नाही. शिवाजी सर आणि डॅनी काकांची टीम. डॅनी सरांनी संघासाठी 2 धावा वाचवलेत. काय काय पुन्हा एकदा फटका मारण्याचा विचार मात्र असफल. चेंडू जातोय निर्धाव, कोणतीही धाव नाही. अत्यंत कलात्मकतेनं गोलंदाजी करत असताना राहुल शिवाजी चिडलाय जाऊन म्हणतोय बाहेर म्हणून तात्याला चुकीच निर्णय ठरला. बॉल निर्धाव जात आहेत. लागणार आपल्याला लागली तशी. ओ हो हो हो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जागेवर असंच खेळतोय सध्या. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातला. शेवटचा चेंडू आणि नाही, हा देखील निर्धाव चेंडू नाही. एक धाव काढण्यामध्ये तात्या यशस्वी. 4 ओव्हरच्या खेळानंतर संघाची धावसंख्या आहे 23 फॉर नॉट आउट 23 रन झालेत, बिनबाद 23. काय झालं म्हणून म्हणलं सोडतो 4 व्हीलर मध्ये इथं मी परत गेट मधून येईन. सिक्स मारला फक्त त्याने. एकच मारला फक्त. किती रन काढले दादा? तुम्ही काय विचार काय चालला? नाहीतर एक काम करा, गाडी आहे तानाजी गाडी चालव, तुम्ही जा घेऊन जा मग तिकडे घरी 4 व्हीलर लावा आणि ती मी काय कोणाची गाडी देईन सिंगल काढत नाही. बापा तिकडे घेऊन ये मग सोडतील की कोण म्हणले गेलं वॉचमन नाही तिथं. गेट बंद आहे म्हणली ना तू तिकडे जाताना, मग त्यांना तिथं वॉचमन नाही का विचारलं? बघा हा 100% आता आला आहे बघ. आता मी कसं तर आपण अंतिम सामन्यामधलं अत्यंत महत्वाचा द्वंद्व बघण्याची तयारी करावी. नितीन देशमुख वर्सेस बकासूर. नितीन देशमुख वर्सेस बकासूर. सवय डेंजर. मी सकाळी आल्यापासून विरायला तेच सांगतो, सवय जर आमच्या मित्राचा तिथं पाय गेला पूर्ण खाली गेलाय, पूर्ण हे कापलं. मैदानामध्ये आता उतरलेले आहेत एक उत्कृष्ट फलंदाज नितीन देशमुख. फलंदाजीमध्ये एक प्रख्यात नाव, मोठे शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध. बघूया, बघून मारलेला हा चेंडू. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. स्कोर झालेला आहे 24. एका विकेट नंतर स्कोर झालाय 24. बॉलिंगला आहेत शुभम. खाली बाळा सवय. श्रीशा कुठे आहे? श्रीशा श्रीशा पुढचा चेंडू शुभमचा. सुंदररित्या मारलेला हा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे पार.
सुंदर सुंदर टाकलेला चेंडू, अप्रतिम चेंडू. पुढचा चेंडू सुंदररित्या मारलेला हा चेंडू. चेंडू जातोय नितेश जवळ. नितेश जवळ साधारण चेंडू नितेश कडून मिस होणं म्हणजे शक्यताच नाही. दोन्ही संघांवरचं दडपण वाढत चाललेलं दिसतंय. एक एक बॉल महत्वाचा आहे संघासाठी. सुंदर पद्धतीने बॉल मारलाय. बॉल जातोय सीमारेषे पार. लेग साइडला अत्यंत कलात्मकतेने टाकलेला हा चेंडू. धावसंख्या झालेली 33. विकेट गेलेले आहेत. एकच विकेट गेलेली आहे. 33 रनावर 1 विकेट. पहिल्या इनिंगचा अर्धा डाव संपलेला आहे. 5 ओव्हर झालेत. 5 ओव्हर्स नंतर संघाची धाव संख्या आहे 33. एका विकेट नंतर 33. बघूया पुढच्या हाफ मध्ये दोन्ही संघ काय कामगिरी करतायत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केलेला आहे. सर्व क्षेत्ररक्षक डोळ्यात तेल घालून क्षेत्ररक्षण करत असताना आणि समोर एक बलाढ्य बॅट्समन अभि आणि नितीन दादा. कलात्मकतेने मारलेला हा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. तिथे आहे नितीन. नितेश 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. अत्यंत कलात्मकतेने मारलेला हा फटका होता. एकदम नजाकत भरा. महादेव कुठे? महादेव. पुढील चेंडू डॅनी सर. पहिली धाव अत्यंत वेगवान घेत आहेत. त्यामुळे दुसरी धाव ही अत्यंत सहजच पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षण डिसाळ क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. बॅट्समन प्रत्येक बॉलचं महत्व जाणतात. त्याच्यावर रन्स येणं गरजेचं आहे याची त्यांना कल्पना आहे. आणि क्षेत्ररक्षक सुद्धा तितकंच चपळाईनं क्षेत्ररक्षण करण्याचं गरजेचं आहे जेणेकरून धाव संख्यांच्या गतीवर रोख देता येईल. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. मात्र निर्धाव चेंडू. ज्ञानेश्वर आव्हाड मागच्या वर्षीपासून अत्यंत खूप छान असं बॉलिंग करतात आणि त्यांना आपल्या संघामध्ये घेण्यासाठी सर्वांची चढाओढ लागलेली असते. एजा नायला एजा काय
फिरवून मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गेलाय निर्धाव. अत्यंत- 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव संख्या होतीये संघाची 41. 41 धावा, 6 ओव्हर्स, 1 विकेट. ज्ञानेश्वरनी चौका देऊन सुद्धा यावर मध्ये फक्त 8च रन दिलेले आहेत. त्याच्यामुळं स्पर्धेच्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि नितीन देशमुख बॅटिंगला असताना 8 रन दिले म्हणजे ही चांगलीच गोलंदाजी म्हणायला लागेल. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन इथं होतंय. दोन्हीही बॅट्समन पहिल्या ओव्हरला तुल्यबळ 3 रन संघ- आणि batsman दुसऱ्या ओव्हरला 8 असताना. रन असे 2 ओव्हरमध्ये 11 रन दिलेले आहेत ज्ञानेश्वरनी. आता बघूया षटक कोण घेऊन येते. शुभम हे द्रुतगती गोलंदाज आणि ओव्हरऑल ऑलराऊंडर खेळाडू म्हणून गणले जातात. शुभम उर्फ बकासूर यांची वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी 7वं षटक घेऊन आलेले आहेत. समोर दिग्गज फलंदाज नितीन देशमुख त्यांचा सामना करणार आहेत. तर हे दोन बघायला खूप मजा येणार आहे. हो, सुंदर टाकलेला हा चेंडू. चेंडू गेलाय निर्धाव. तुला काय वाटतं चेतन, हा जर बॅटला लागला असता तर बॉल दिसला असता का? हा जर बॅटला लागला असता तर ऑफ साइडला बॉल अक्षरशः खेळाडूंना चकवून सीमा पार गेला असता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाज दोन्ही वरचा. अत्यंत सुरेख असा टोलवलेला चेंडू आणि तेवढीच अत्यंत सुरेख आणि हा रनआउट. विजेश जो वीर मावळे संघासाठी कन्सिस्टंट कामगिरी करतोय. बघूयात आपल्या टीमला अत्यंत महत्वाचे 2 फलंदाज त्यांच्या मैदानावर आहेत, नितीन देशमुख आणि विजेश. एक मोठी विकेट हाताला लागली अभिच्या स्वरूपात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच टोलावलेला चेंडू आहे. बघूया किती धावा याच्यावर ते जमवू शकतात. क्षेत्ररक्षणासाठी आहेत चपळ खेळाडू. सुंदर थ्रो. 2 धावांवर समाधान मानावं लागते. 2 धावांनंतर संघाची धाव संख्या होतीये 44. 44. 6 षटकं आणि 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. स्कोर आहे 44 फॉर 2 विकेट्स. हाय व्होल्टेज सामना, अंतिम सामना म्हटल्यानंतर त्याचं महत्व अपरंपार. अत्यंत उत्कृष्ट असा चेंडू शुभमने मारलेला आहे. शुभम आणि विजेश हे एकमेकाचे हे करण अर्जुन असल्यासारखे आहेत, परंतु आता विरोधी संघात असल्यामुळे त्यांच्यातला द्वंद्व बघायला मजा येईल. एकाच गाडीवर येणारे असे 2 प्लेयर. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. निर्धाव गेलेला चेंडू. अत्यंत सुंदर टाकलेलं हे षटक. 7 ओव्हरच्या षटकानंतर
संघाची धाव संख्या होतीये 44-44. 7 ओव्हर झाले 7. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. बघूया 18 बॉल्स मध्ये किती धावा वीर मावळे जमवू शकतात आणि ईगल त्यांवर किती रोख लावू शकतो हे आपल्याला लवकरच कळेल. बॉलिंग ऑप्शन्स शोधत आहेत नितेश कॅप्टन. बॉलिंग ऑप्शन शोधावे लागतील कारण समोर आहेत एकदम मजबूत हाडाचे बॅट्समन नितीन दादा यांची ख्याती खूप मोठी. जास्त वेळ घालवायचा नाहीये, तुम्ही रिदम मध्ये ठेवा. नितेश बडे आपल्याला विनंती आहे पटकन निर्णय घ्यायचा आहे. हा 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 मी देतो. हा हा सांगतो तुम्हाला की षटकांची गती राखा. प्रत्येक बॉलला जाऊन डिस्कशन करू नका, त्याने टाइमपास खूप होतो. सात ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 44. विकेट फक्त 2 गेलेले आहेत, त्यात एक रिटायर्ड आउट आहेत. बॉल टू बॉल रन्स चालू आहेत. नाही, अत्यंत अत्यंत चुकीचा गेलेला आणि हा जातो सीमा. हे मामा हे काय लावलंय? अरे केवढा मारा लांब मामा मामा ये बापू दे. पुन्हा एकदा सुंदर मारलेला आहे आणि हा जातोय सीमा रेषे पार. 4 धावा. Great commentary, Tony Gregg. Oh, that's a big one. That's huge. Gets out of the stadium. And Mr. Desmukh had said 6 and boundaries here. And मध्येच Michael holding up. That's no to that's absolutely right. That's a big one. ग्रेट. सुंदर टाकलेला आणि हा वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्या होतीये 61.
61 रन्स. आतापर्यंत लाभदायक असलेले हे षटक वीर मावळेंसाठी. हो, फिरून मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट्समन चकलेत. नाही, वाईडचा इशारा नाहीये अंपायर यांचा. निर्धाव गेलेला हा चेंडू, सुंदर चेंडू. फिरून मारण्याचा प्रयत्न, बघूयात काय होतंय. एक धाव, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सचिन तेंडुलकर आलेले आहेत आपल्याकडे. सचिन तेंडुलकर. The ball was not coming to the bat, and I thought that was an श्रीशा edge, मोबाईल and आणून दे इकडं. he wanted to score 6 runs, but unfortunately, बॅटनं बॉलची कड घेतली होती, मात्र 8 ओव्हर 62 धावा. संघाची धावसंख्या सन्मानजनक परिस्थितीत पोहोचवण्यात नितीन देशमुख यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी आता मागची ओव्हर खूप सुंदररित्या खेळून काढलेली आहे. बघूया, हे जर 2 ओव्हर त्यांनी चांगल्या खेळून काढल्या तर त्यांची संघ अत्यंत चांगल्या धावसंख्या गाठू शकेल असं मला वाटतंय. अजून चालू आहे, अजून एक इनिंग बाकी आहे. या सामन्याचं शेवटचे 12 बॉल्स बाकी आहेत. गणेश सर अत्यंत हुशार बॉलर. बघूयात काय बॉलिंग मध्ये काय करामत करतात. मागची मॅच जिंकण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता, कारण क्रुशियल ठिकाणी येऊन सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती आणि संघासाठी खूप कमी धावा दिल्या होत्या. बघूयात ओव्हर्स मध्ये काय कमाल करतायत. सगळे क्षेत्ररक्षक अत्यंत दक्ष, जणू काही खरंच ईगल आहेत. वाईड चेंडूचा इशारा, अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. 1 ने धाव संख्या होतीये 63. दीदी चप्पल घाल, तू चप्पल घाल, लागेल पायाला. सुंदर मारलेला हा फटका जातोय सीमारेषे पार. 4 धावा. पुढचा चेंडू गणेश सरांकडून खूप मोठी अपेक्षा आहे त्यांच्या संघाला आणि नितीन दादांकडून सुद्धा. आणि हा सीमारेषे पार मॅक्झिमम 6. उत्तुंग
आणि पुन्हा एकदा सीमारेषेपार मॅक्झिमम आणि हा खूप मोठा झेल सोडलाय. झेल अत्यंत सोपा झेल होता, काही हालायची गरज नव्हती. त्यांनी झेल नाही सोडला तर कदाचित मॅच सुद्धा. हा खूप मोठा झटका आहे ईगल संघासाठी. समोर आलेला हा चेंडू होता. कॅचेस विन्स द मॅचेस असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे सगळ्या खेळाडूंना. खूप मोठी विकेट सोडली कुमार यांनी. झेल सोडला. आता 80 धावा झालेत आणि शेवटचे 8 बॉल्स बाकी आहेत. बघूया 8 बॉल मध्ये किती धावा जमवू शकतात. अंपायरचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये भर. आज आपल्या या सामन्यासाठी आपले उत्कृष्ट खेळाडू हेमंत मोहन सर यांचे आदरणीय पिताजी आज स्टेडियम मध्ये आहेत खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी. त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. अत्यंत प्रेशर मध्ये चाललेला हा गेम आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडूचा इशारा. अतिरिक्त एका धावेमध्ये भर. हाय व्होल्टेज सामन्यामध्ये आपण आहोत. वा आणि हा वाईड, सलग तिसरा वाईड बॉल. बॉलर खूप प्रेशर मध्ये आहेत असं दिसतंय. अतिरिक्त धावा अशा क्रुशियल ठिकाणी, अशा क्रुशियल मॅच मध्ये अतिरिक्त धावा जाणं हे धोक्याची घंटा असू शकते. समोर आहेत विजेश आणि तितकेच अनुभवी गोलंदाज आहेत समोर गणेश सूर्यवंशी. हा सलग चौथा चेंडू वाईड टाकलेला आहे. चौथी अतिरिक्त धाव आहे. फक्त अतिरिक्त धाव जात नाही तर अतिरिक्त बॉल्स फेकावे लागतात. त्यासाठी 4 अतिरिक्त बॉल्स त्यांना मिळणार आहेत. अत्यंत संयमानं गोलंदाजी करण्याची गरज. काहीशी चर्चा करत असताना खेळाडू. शेवटपर्यंत गेम मध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. सर्वच दोन्ही संघांनी त्यांनी त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि पुन्हा मारलेला आहे उत्तुंग षटकार. काय निकाल मिळतो हे आपल्याला समोर दिसतंय. पुन्हा एकदा आणि झेलबाद, विजेश झेलबाद.
खेळ किती अनिश्चित असतो. मागच्या सामन्यांमध्ये गणेश सूर्यवंशी यांनी टाकलेल्या षटकामुळं ते आज विजय मिळवून या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवला होता आणि या अंतिम सामन्यामध्ये त्यांच्याच षटकामध्ये या टुर्नामेंट मधल्या मॅक्सिमम 28 धावा सोपलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या होतीये 90. 3 विकेट नंतर शेवटचे 6 बॉल्स टाकणं बाकी आहेत. 6 चेंडू बाकी आहेत. नितीन देशमुख यांना त्यांचं स्वतःच वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल मध्ये आतापर्यंत 40 धावा कुठलेल्या आहेत देशमुख सरांनी. हे जर अर्धशतक ते पूर्ण करतात तर हे टुर्नामेंट मधलं पहिलं अर्धशतक असेल. सुंदर पद्धतीने मारलेला हा चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा. 4 धावांनी लागेल. एक चेंडू महत्वाचा आहे. सुंदर पद्धतीने मारलेला हा चेंडू नाही. हा निर्धाव गेलाय. निर्धाव चेंडू. धाव संख्येमध्ये कोणतीही वाढ नाही. शेवटचा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया काय होतंय. बॉलने इनर एज घेतली. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. आल्हाददायक थंडीच्या वातावरणामध्ये हा वॉर्म करणारा असा हा सामना. खेचण्याचा प्रयत्न. बघूया किती धावा होत आहेत. 1 धावेवर समाधान मानणार नितीन दादा निश्चितच आणि स्ट्राइक वर राहतील नितीन देशमुख. आता केवळ 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 2 चेंडू सुद्धा खूप महत्वाचे ठरतील. या सामन्यामधला निकाल काय असेल यासाठी देखील. सुंदर आणि हा जातो फुलटॉस चेंडू. बघूया आणि इथे
करू शकतायत. समोर आहेत तितक्याच तोडीचे बॅट्समन. अंपायरचा अजून कोणताही कॉल नाहीये. अंपायरचा कोणताही कॉल नाही अजून. हा नो बॉल डिक्लेअर केलेला आहे आणि इट्स अ फ्री हिट. मला वाटतं ह्या सामन्याचा पहिला नो बॉल आहे. कुणालाच फ्री टुर्नामेंट. हा फ्री हिट आहे. फ्री हिटचा तितकासा फायदा घेऊ शकले नाहीत. एका धावेवर समाधान मानावं लागते. आणि या टुर्नामेंट मधले खेळाडू किती कसलेले आहेत याचं हे एक उदाहरण अशा पद्धतीनं की या संपूर्ण टुर्नामेंट मधला हा पहिला नो बॉल आहे. एकही नो बॉल कुठल्याही संघाकडून आजपर्यंत टाकला गेलेला नव्हता. सुंदर तटवून खेळलेला हा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय नंदू यांना. धाव संख्या, त्याचं गणित आणि तो टेम्पो मेंटेन करून खेळणं फलंदाजींना गरजेचं आहे. सुंदर सुंदर मारलेला फटका. बघूया. एक धाव, केवळ एक धाव. सुंदर पद्धतीनं मारलेला हा फटका होता. समोर विजू, त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फुलटॉस चेंडू तटवून काढला. आता सर्कल मध्ये खेळाडू आहेत याचा फायदा घेण्याची गरज होती. फुलटॉस बॉल प्लेड करून खेळलेला आहे. फक्त एक धाव. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मिलिंद दुबे यांच्याकडून. मोठी धाव संख्या चेस करण्याची जबाबदारी आहे. सुंदर पद्धतीने मारलेला चेंडू. एक धाव. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आतापर्यंत मिलिंद दुबे यांनी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. आणि ओव्हर चेंज. एका षटकाचा खेळ संपलाय. संघाची धाव संख्या होतीये 6 रन्स, बिनबाद 6. रायझिंग ईगल संघाकडे खेळाडूंची फलंदाजांची सुद्धा कमी नाही. करण सारखे गुणवंत खेळाडू सुद्धा अजून बॅटिंग करणं बाकी आहेत. बकासूर आहेत. त्यामुळं बॅटिंग लाईन सुद्धा त्यांची स्ट्रॉंग आहे. मात्र धाव संख्या वाढवण्याची नितांत गरज आहे. एक मोठा स्कोर चेस करणं गरजेचं आहे. बघूयात काय होतंय.
हा वाईड चेंडूचा इशारा. अतिरिक्त 1 धाव. संघाची धाव संख्या होतीये 7 धावा. खतरनाक. अशाच काहीशा मोठ्या फटक्यांची गरज आहे ईगल संघाला आणि त्यांची धाव संख्या रोखण्याची गरज आहे वीर मावळे संघाला. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, मात्र बॉल आणि बॅटचा तितकासा संगम नाही. केवळ 1 धाव मिळतीये. बघूयात पुढच्या चेंडूवर काय होतंय. प्रत्येक चेंडू तितकाच महत्वाचा सामन्यात राहण्यासाठी. सुंदर पद्धतीने मारलेला हा चेंडू. सुंदर. अत्यंत चपळाईनं केलेलं हे क्षेत्ररक्षण. थेट यष्ट्या टिपण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही. प्रवीण एक अत्यंत दर्जेदार असे बॉलर आहेत. सुंदर अशा पद्धतीने मारलेला चेंडू. चेंडू जातोय वेगाने सीमारेषेजवळ आणि सीमारेषे पार. दॅट्स 4 रन्स. सामना जर रोमांचक स्थितीमध्ये न्यायचा असेल तर अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे ईगल संघाला, तर सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊ शकतो. बघूयात. आतापर्यंत लाभदायक ठरलेली अशी ही ओव्हर रायझिंग ईगल संघासाठी. पुन्हा एकदा छानसा मारला गॅप मध्ये, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघात
गुड शॉट नाही, हा झेल कन्वर्ट होऊ शकला नाही आणि चपळाईनं 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. अजूनही नंदू त्यांच्या नावाला जी ख्याती आहे त्या प्रमाणात अद्याप बॅटिंग नाहीत करू शकले, पण ते तेवढे सक्षम आहेत तसे 360 डिग्री मध्ये शॉट्स खेळण्यासाठी. बघूया संघासाठी काय ते कामगिरी करतायत पुढे. व्हॉट अ शॉट, बट नो, कनेक्ट नाही झाला. प्रयत्न केला होता मात्र कनेक्ट नाही झाला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. The very high voltage match is going on the University Stadium. सुंदर मारलेला हा फटका जातो सीमा रेषेत. सुंदर मारलेला हा फटका. बघूया काय होतंय तिथे. नाही मात्र फिल्डिंग केली. बघूया किती धावा. किती काढल्या? 2 ना. 3 धावा चोरण्यात यशस्वी, मात्र चपळाईनं क्षेत्ररक्षण करत सत्यम यांनी संघासाठी 1 धाव वाचवली. खूप छान फिल्डिंगचा नजारा. वीर मावळे संघाला अशाच काहीशा फिल्डिंगची, क्षेत्ररक्षणाची गरज आहे संघासाठी रन्स वाचवण्यासाठी. तटवून खेळलेला हा चेंडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्हीही खेळाडूंचं वैशिष्ट्य आहे की बॉल प्लेड झाल्यानंतर 1 रन ते धावूनच घेत आहेत. रनांवर रोख लागत नाहीये. 1 to 1 2 रन्स यात चालूच आहेत. बघूया वीर मावळे संघ काय करतायत. सुंदर असा फटकावलेला हा चेंडू जातोय सीमा रेषेपार. दॅट्स 4 रन्स. अत्यंत तीन षटकांनंतर संघाची धाव संख्या आहे 36-36. खेळामध्ये किती अपडाऊन्स असतात. मगाशी धाव संख्येसाठी रखडत असणारा हा संघ, बॅटिंगचा संघ, आता पुन्हा एकदा 12च्या रन रेटनं धावा करत असताना आता मोठी भिस्त पुढील गोलंदाजांवर असणार आहेत की त्या काय करू शकतात. यानंतर सुद्धा खूप चांगल्या ओव्हर्स बाकी आहेत. वीर मावळे संघाचं कदाचित एक उत्कृष्ट प्लॅनिंग असावं. याच्या नंतरच्या काही ओव्हर्स क्रुशियल ओव्हर्स असणार आहेत की ज्या सामन्याचा
अत्यंत नियोजनबद्ध वाटचाल चालू करणारे हे दोन्ही संघ, क्षेत्ररक्षण करणारे आणि फलंदाजी करणारे दोन्ही संघ. एक एक बॉल अत्यंत महत्वाचा आहे. बघूयात. सुंदर खेळून काढलेला हा चेंडू एका धावेसाठी, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आज सामन्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा जो बॉलर आहे हा या आतापर्यंतच्या टुर्नामेंटमध्ये अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केलेले हे गोलंदाज आहेत, ज्यांनी आतापर्यंत मॅक्सिमम विकेट्स या टुर्नामेंट मधल्या घेतलेल्या आहेत. अत्यंत शिस्तबद्ध असा हा बॉलर. सुंदर पद्धतीने मारलेला हा चेंडू वेगानं बाउंड्रीकडे जात असताना मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय, कारण त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक शिवाजी, संघ मालक शिवाजी घुगे आहेत. वेगाने चेंडूवर येऊन चेंडू पुन्हा फेकण्यासाठी ते नेहमी सज्ज आणि तत्पर असतात. बघूया पुढचा चेंडू. सुंदर मारलेला हा फटका. बघूया किती धावांसाठी जातोय, वेगाने जातोय हा सीमारेषेकडे आणि हा चौकार. काळानंतर चेंडू मिलिंद दुबे यांच्याकडे गेला होता, मात्र अडवण्यामध्ये अपयशी. स्कोर झालेला आहे संघाचा 42 रन्स, 42 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा उत्तुंग असा शॉट. बघूया किती धावांसाठी जातोय आणि हा अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. बंडूने अत्यंत चपळाईने क्षेत्ररक्षण करत संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. मगाच्या क्षेत्ररक्षणासाठी बोलायचं झालं तर जणू काही पळत पळत गेले आणि संघासाठी 2 धावा परत एकदा बाउंड्रीमध्ये टाकून 4 धावा दिल्या असं वाटलं होतं मिलिंद दुबे यांनी. पण बंडू यांचं यावेळेस अत्यंत चपळ क्षेत्ररक्षण. 360 डिग्री मध्ये खेळणारे हे खेळाडू नंदू बघूयात संघासाठी आणखी किती धावा खेचू शकतायत. वा, सुंदर मारलेला हा फटका आहे. बघूया काय होतंय. पहिली धाव धीम्या गतीने घेतली, दुसऱ्या धावेसाठी नाही असा कॉल आहे. हा अत्यंत योग्य असा कॉल म्हणावा लागेल. सुंदर असा पद्धतीने मारलेला हा फटका आहे. बघूया आणि हा झेल सोडलेला आहे विकी देशमुख यांनी आणि प्रयत्न मात्र अत्यंत उत्कृष्ट असा प्रयत्न होता. धावत धावत येऊन झेल पकडण्याचा. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. विकी देशमुख यांच्याकडून अशा पद्धतीने बॉल सुटणं हे शक्य नाही असं वाटतं, पण
धावत येऊन झेल पकडण्याचा त्यांनी केलेला हा प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय प्रयत्न आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 47-47. मी काय म्हणलो? सुंदर पद्धतीने चाललेला हा सामना या टुर्नामेंटला युनिटी क्रिकेट लीग असं मुद्दामूनच नाव दिलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामधले असणारे हे खेळाडू आहेत, शासकीय सेवक आहेत, कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत आणि यंग मुलं आहेत. सगळी यांनी एकत्र येऊन अत्यंत निष्ठेने खेळ करतात. त्या सगळ्यांसाठी त्यांचं प्रचंड अभिनंदन. मारण्याचा प्रयत्न, पाठीमाग मारण्याचा प्रयत्न केला पण नाही, असफल प्रयत्न खूप छान होता. आता थोडा वेळ थांबा फक्त, आता दंगा करू नका. सुंदर खेळून काढलेला हा चेंडू. सुंदर रणनीती आहे बॅट्समन यांच्याकडे, सुंदर रणनीती आणि उत्कृष्ट गोलंदाज. धाव संख्येवर रोख लावण्यासाठी माहीर असलेले असे हे बॉलर नितीन दादा. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल, अत्यंत कलात्मक पद्धतीने गोलंदाजी करतात. खेळाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि संघाचे ते अत्यंत गुणी ऑलराऊंडर आहेत नितीन दादा. मारण्याचा प्रयत्न आणि हा झेलबाद. एक चांगली पारी खेळल्यानंतर खेळाडू झेलबाद. गोलंदाजी सुंदर. अत्यंत उत्तम असा षटकार, नावाला साजेसा असा दादा आत नको, आत नको, आत नको, थांब. सुंदर परत एकदा फटकवलेला आहे चेंडू एका धावेसाठी. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याची रंगत वाढत आहेत. दोन्ही संघांचे दोन्ही संघ मालक प्रचंड आशा लावून आहेत आणि खूप भरोसा करतात आपापल्या खेळाडूंवर. ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. खेळाडूंसाठी ते नेहमीच प्रेरणादायी आहेत.
सुरुवातीला काहीशी गडबड झाली होती कोऑर्डिनेशन मध्ये, एकमेकांशी बोलून हे करतायत. 5 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आहे 55. या इनिंग मधला निम्म्या ओव्हरचा गेम संपलाय. 5 ओव्हर 55 धावा. 5 ओव्हर मध्ये किती विकेट? फक्त 1 विकेटचं पतन झालंय. गेम अत्यंत छान पद्धतीनं चालू आहे. पहिल्या हाफ मध्ये स्कोअर खूप चांगला आलेला आहे. निम्म्या हाफ मध्ये आता काय करतायत बघावं लागेल. 3 चेंडू निर्धाव. ज्यासाठी त्यांची ओळख असे बकासूर. दॅट्स अ मॅक्झिमम 6 बिग 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 हिट. पहिले 3 बॉल डॉट घेतल्यानंतर हा खेचलेला उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा कडक प्रहार बॉलवर. बॉल जातो सीमारेषेजवळ, पण एकाच धावेवर समाधान मांडले आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खेळला जात असलेला हा सामना. बॅटिंग आणि बॉलिंग लाईन दोन्हीही तेवढेच तुल्यबळ. सुंदर सुंदर मारलेला आणि हा चकवलेला आहे. फिल्डरला बॉल जातोय सीमारेषेजवळ, मात्र नाही. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. बॉल्स किती झाले? बॉल्स ओव्हर चेंज आहे. 6 बॉल झालेले आहेत. अंपायर्स कॉल. अंपायर काय आहे? शॉर्ट आहे का? शॉर्ट आहे का धाव? येस नो हाताने सांगा. एक शॉर्ट. एक धाव शॉर्ट आहे आत्ताची. चला, अंपायरशी चर्चा करायची नाही. अंपायरचा कॉल हा अंतिम कॉल असेल. आपण त्यांच्या निर्णयाचा सन्मान करणं गरजेचं आहे. अंपायरशी कोणतीही चर्चा करू नये. 63 किती हा एक शॉट. एक शॉट
शुभम शर्मा यांच्यासारखे खेळाडू आता झेलबाद झालेले आहेत. प्रचंड क्षमता असणारे हे खेळाडू आऊट झाल्यामुळे परत एकदा मॅच मध्ये रंगतदार स्थितीत. आता संघाला जिंकण्यासाठी 21 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. 21 बॉल 30 धावा. नाही, अंपायर्सवर काहीही परिणाम नाही. वेगाने टाकलेला हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. नितेश हा खेळाडू सुद्धा अत्यंत गुणी खेळाडू आहे. अत्यंत चपळ खेळाडू आहे. धावून रना काढणं आणि ऑफ साइड मध्ये खेळणं हे त्यांचे प्लस पॉइंट्स. थांबा थांबा थांबा, काय झालंय? मॅच मधला हा बॉल माघारी आलाय, तो घ्या आणि त्यांनीच मॅच कंटिन्यू करा. हो, खेचलेला हा चेंडू आहे. बघूया किती धावासाठी धावतायत. आणि ह्या 2 धावा आरामशीर पूर्ण. हे आता क्रीजवर असणारे दोन्ही फलंदाज हे धावून रना, चोरट्या रना काढण्यामध्ये अतिशय माहिर आहेत. बॉल किती? एक बॉल बाकी आहे ह्या ओव्हरचा. या थंडीच्या वातावरणामध्ये वातावरण गरम करणारा हा हाय व्होल्टेज सामना, या टुर्नामेंटचा अंतिम सामना. नाही, निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर आहे 75 आणि आता संघाला जिंकण्यासाठी 18 बॉल्स मध्ये 28 धावांची गरज आहे. 10 रन्सचा डिफरन्स आहे फक्त. अत्यंत संयमी अशी खेळी करण्याची गरज आहे दोन्ही संघांना. सर प्लीज सॉरी सर. अभि आणि बाकी संघांना थोडस मागे या. प्लेयर जवळ उभं राहिला तर कन्फ्युजन वाढेल. पुढील षटक घेऊन येत आहेत किशोर. बघूया. हो, सुंदर मारलेला हा चेंडू आहे. चेंडू जातोय एका धावेसाठी आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. संयमी खेळीचं प्रदर्शन. हो, सुंदर पद्धतीने मारलाय चेंडू. एक धाव. बघूया सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन किशोरकडून. अचूक टप्प्यावर मारा. कुठलीही एक्स्ट्रा धाव देत नाहीयेत. रोमहर्षक स्थितीमध्ये चालू जाणारा हा सामना.
वाईडचा इशारा, एक अवांतर धाव मिळते संघाला. दॅट्स वाईड. गणित काहीशी बदलत आहेत. 16 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. 25 in a 16 balls. It's a very interesting match is going on. We will see that what will be the result. फुल टॉस चेंडू, बघूया किती धावा घेऊन हे करतायत. अत्यंत वेगात आलेले आहेत, मात्र नितेश यांना आउट करणं आणि धावबाद करणं ही अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. कारण अत्यंत चपळ असे बॅट्समन, अत्यंत चपळ असे खेळाडू. सुंदर पद्धतीने टोलवलेला चेंडू आहे. बघूया खाली आहेत विजेश आणि हा झेल सोडलेला आहे. बघूया किती धावा कन्वर्ट होत आहेत. वा, सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. संघासाठी 3 धावा पळून काढण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. हा बॉल्स मध्ये 20 रन पाहिजेत. 14 बॉल्स अँड 20 रन्स. पुढचा चेंडू किशोर यांचा. आणि हा बाजूला घेतला बॉल बॅटने. 13 बॉल्स मध्ये 20 धावा. मागच्याच मॅच मधलं हे समीकरण आहे. 20 धावा अशाच हव्या होत्या, पण मॅच काहीही होऊ शकते. पेशन्स ठेवून खेळणं गरजेचं आहे. सुंदर पद्धतीने मारलेला हा चेंडू. बघूया किती धावा ते घेत आहेत. आणि अत्यंत 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 वेगाने दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. एक रिव्हर्स एजिंग असा एक कॉन्सेप्ट आहे. नितेश यांना बघितलं तर कदाचित रिव्हर्स एजिंग असा कॉन्सेप्ट नितेश यांना लागू होतो. कारण लोक वयोवृद्ध होत चाललेत आणि नितेश दिवसेंदिवस तरुण 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 आणि तरुणच होत राहीत. What a batting, what a coordination, good running between the wicket. पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये गेलेला हा सामना. शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं अवघड आहे की कोणता संघ या टुर्नामेंटमध्ये वरचढ ठरेल. बघूया काय करतायत बॅट्समन त्यांच्या संघासाठी. सुंदर पद्धतीनं गॅप मध्ये मारलेला हा चेंडू, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. अंपायर चेक करा, दुसरा बॉल घेण्याची गरज आहे का. अंपायरचा कॉल असेल दुसरा बॉल तर आपण दुसरा बॉल देऊया, पण अंपायरचा कॉल हा अंतिम राहील. अरे बॉल तो दिसणार नाही, काळा झालाय तो.
हा बघ हा पण बघ चेक कर चेक कर चला पुढचा चेंडू विजेश एक गुणवंत बॉलर ऑलराऊंडर समोर आहेत नितेश आणि दोन्ही फलंदाज चोरट्या धावा घेण्यासाठी मशहूर. हो सुंदर सुंदर पद्धतीने मारलेला हा चेंडू आहे. बघूया किती धावा याच्यामध्ये एकवटत आहेत. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव सुद्धा तितकीच वेगाने पूर्ण. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. वा 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 काय चप्पळ पद्धतीनं धावून रन पूर्ण करतायत. म्हणजे बाहेर बघणाऱ्या प्रेक्षकांचे श्वास रोखावेत अशा वेगाने, चित्त्याच्या वेगाने धाव पूर्ण करतायत. आणि तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक शिवाजी घुगे बॉलवर आले होते. थोडा आणखी लवकर आले असते तर विकेट मध्ये परिवर्तित झालं असतं. पुढचा चेंडू विजेश टू नितेश. सुंदर पद्धतीने मारलेला हा बॉल. एकही चेंडू निर्धाव जाऊ देत नाहीत. प्रत्येक बॉलचं, प्रत्येक रनचं महत्व दोन्ही खेळाडूंना माहीत आहे आणि पुढील बॉलिंग संघ त्यांच्या धावा रोखण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. 9 बॉल्सचा खेळ बाकी आहेत. 14 रन्स गरजेचे आहेत. निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावर टाकलेला हा चेंडू होता. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 14 14. सुंदर सुंदर पद्धतीने मारलेला हा चौकार. अत्यंत अत्यंत नेक्स्ट बॉल फ्रॉम विजय. 7 बॉल्सचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चेंज करण्याचे कप्तानाचे निर्देश आहेत. बघूया. सुंदर अशा पद्धतीने मारलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा खेळाडू जेलबाद. अत्यंत या मॅच मधली कल्पेश यांची ही पहिलीच ओव्हर आहे. कल्पेश यांनी विकेट किपिंग मध्ये खूप चांगली चमक दाखवली होती आणि बाउंड्री लाईनला उभे असणारे खेळाडू कृपया खाली बसून घ्यायचंय.
कन्फ्युजन वाढतं बॅट्समनचं. प्लीज शुभम, शुभम खाली बसा, प्लीज खाली बसा. कन्फ्युजन वाढतं कारण तिथं विजेश फिल्डिंग करतोय. हो, सुंदर पद्धतीने मारलेला हा चेंडू बघूया. आणि आणि हा गेला सीमारेषे पार. दॅट्स अ 4 रन. सतर्क आहेत या रन्स रोखण्यासाठी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी गरजेची आहे. सामन्याचं समीकरण 5 बॉल्स मध्ये 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी रायझिंग ईगल्स यांना. Oh, that's a clean bowled. सहा धावांची गरज आहे. एक 6 आणि मॅच खिशात असं ते समीकरण आहे. पण एवढ्या तुल्यबळ बॉलर समोर तसा षटकार खेचणं हे बघण्यालायक असेल. आणि कल्पेश त्याचं पूर्ण पूर्ण अनुभवपणाला लावत असताना कल्पेश गुणी बॉलर. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. अंतिम सामन्याचं प्रेशर काय असतं हे आपल्याला इथं बघायला मिळतंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ. निर्धाव असा टाकलेला हा चेंडू. इथं स्ट्राईकवर करण पाहिजे होता. राहुल उचलून मारतो मग त्याचा नेहमीच डाऊट. ओ हो, अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये गेलेला हा सामना. बॉल्स 4 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. 6 रन्स टू विन. बघूया. पुढचा चेंडू कल्पेश यांचा राहुल यांना. बघूया काय होतंय.
श्वास रोखलेले. जर स्वतः अनुभवलं तर लक्षात येईल की श्वास रोखलेत काय होईल. हो, सुंदर मारलेला फटका. मात्र एकच धाव. समीकरण प्रचंड असं बदललेलं आहे. क्रिकेट हा गेम खेळला जाऊ शकतो याचं उदाहरण अप डाऊन्स. शेवटपर्यंत कुठलाही संघ सांगू शकत नाही की ही मॅच कोणाच्या खिशात जाऊ शकेल. समोर आहेत करण इज वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन फ्रॉम आवर टीम. लेट्स सी दॅट व्हॉट विल हॅपन. काही प्रेक्षकांच्या पायाला पाणी सुटले, काहींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि काहींचे श्वास रोखलेले आहेत. अशा खतरनाक मनस्थितीमध्ये चालू असलेला हा सामना. श्वास रोखलेत, अजूनही सगळीकडची प्लॅनिंग चालू आहे की काय होईल आणि हा अंतिम सामन्याचा हा अंतिम चेंडू बघूयात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एनिथिंग विल बी हॅपन. वाईड बॉलचा इशारा. अत्यंत क्रुशियल शेवटच्या बॉलवर हा बॉल वाईड टाकला. हेच दडपण असतं क्रिकेट म्हणजे. दिल थाम के बैठिए, कुछ भी हो सकता है. दिल थाम के बैठिए. हा जबरदस्त. लेट्स सी. पुन्हा एकदा वाईड चेंडू. बापरे, हे प्रेशर आहे अंतिम सामन्याचं. व्हॉट अ प्रेशर गेम. जबरदस्त. हे मायक्रो प्लॅनिंग गरजेचं आहे. एक बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. आली. वा जबरदस्त. बहुत ही पोटेंशियल रखने वाले बैट्समैन सामने और उतना ही दर्जेदार बॉलर कल्पेश टू करण. लेट्स सी. नाही, परत एकदा शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल साठी घेतलेले हे 5 ते 10 मिनिटं आहेत. पण हा बॉल लवकर टाकावा असं निश्चितच कोणालाच वाटत नाहीये. कारण दोन्ही बाजूचे श्वास रोखलेले आहेत. बघूया काय होतंय. अतिशय जबरदस्त सामना अनुभवायला मिळाला. आज कोणताही संघ जिंकेल किंवा हरेल, मात्र जिंकणार आहे तो क्रिकेट, जिंकणार आहे ती खेळ भावना. हो, जबरदस्त. देखेंगे क्या होता है. और नहीं. यस, दैट्स अ विनिंग गेम. व्हाट अ ग्रेट गेम बाय वीर मावळे. ओ, दैट्स अ ग्रेट इनिंग बाय वीर मावळे जिंकलेले आहेत. फक्त एका धावेनं पहिली धाव वेगात घेतली असती तर कदाचित दुसरी धाव ते निश्चित पूर्ण करू शकले असते. मिसफिल्ड झाली होती. बट व्हॉट अ इनिंग. जबरदस्त गेम.